वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायातल्या 231 क्रमांकापर्यंतच्या ओव्यांचा टप्पा पार पाडलेला आहे. आज आपण 232 पासून पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये माऊली श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातल्या 36 आणि 37 क्रमांकाच्या ओव्यांचं निरूपण करणार आहेत. त्यामधली 36 क्रमांकाची जी ओवी आहे ती अर्जुनाच्या मुखातली आहे, ज्यामधून अर्जुनानं आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे काही वर्णन करून सांगितलं, विषयांपासून स्वतःला दूर ठेवून स्वतःला स्वकर्मामध्ये रममान का ठेवावं, स्वधर्म कसा श्रेष्ठ आहे, इतर धर्माचं आचरण करणं कसं घातक आहे, या सगळ्याचं वर्णन करत असताना अर्जुनाच्या मनामध्ये एक सहज अशी शंका निर्माण झाली. अर्जुनाच्या मनातली ही शंका अनेक साधकांच्या मनामध्ये अनेकदा येऊन गेलेली असते. अर्जुनानं विचारलेला हा प्रश्न, अर्जुनाच्या मनातली ही शंका प्रातिनिधिक स्वरूपातली शंका आहे. म्हणून या शंकेचं थोडंसं सूक्ष्म असं चिंतन आज आपण करणार आहोत. आणि त्या चिंतनाबरोबरच आपल्याला ही आराधनेमधली काही सूत्र सापडतात का याचाही आपण विचार करणार आहोत. कारण या श्लोकाचा आणि माऊली त्या श्लोकाचं जे निरूपण करतायत त्याचा आपल्या जगण्याशी, आपल्या जीवनाशी खूप जवळचा असा संबंध आहे. म्हणून अर्जुनाचा प्रश्न काय आहे तो आपण समजून घेऊया. अर्जुन उवाच अथ केन प्रयोक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादीव नियोजितः. अर्थात अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, कोणा बलवंताच्या द्वारे प्रेरित होऊन हा पुरुष स्वतः इच्छा नसतानाही बलात्कारपूर्वक पापांचे आचरण का करतो. आता इथं भगवंतांनी केलेल्या स्वधर्माचं जे वर्णन आहे त्या स्वधर्माचा एक वेगळा भाग, एक वेगळा अर्थ, स्वधर्मातले एक वेगळं सत्व तत्व आपल्याला सापडताना दिसेल. ते असं आहे की आतापर्यंत भगवंतांनी स्वधर्म म्हणून ज्याचं वर्णन केलं, ज्याला आपण मनुष्य जीवाचा स्वभाव म्हटलं, त्या मनुष्य जीवाच्या स्वभावाच्या मुळामध्ये जाणारा स्वधर्माचा गाभा आपल्याला या अर्जुनाच्या प्रश्नातून सापडतो. अर्जुनाचा प्रश्न असा आहे की सामान्य माणसं पापाचं आचरण करतात, यात काही नवल नाही, परंतु काही चांगली माणसं सुद्धा पापाचं आचरण करताना दिसतात. ज्यांना पुण्यवान म्हटलं जातं, ज्यांनी विकारांवर विजय मिळवलेला आहे असं म्हटलं जातं, किंवा जे सदाचरणाचं आचरण करणारे आहेत, सदाचरणी आहेत, अशांच्याकडूनही पापाची वागणूक घडताना दिसते. याचं कारण काय? त्यांना जबरदस्ती ते करायला लावणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्या प्रेरणा कोणत्या, असा अर्जुनाचा महत्वाचा प्रश्न. आता हा प्रश्न थोडासा नीट समजून घेतल्यावर आपल्याला अर्जुनाच्या मनातली आणि भगवंताच्या मनातली स्वधर्माची व्याख्या लक्षात येते. जीवाचा स्वभाव म्हणजे जीवाचा धर्म, स्वधर्म. मग जीवाचा स्वभाव काय, जीवाचा स्वधर्म काय, ह्याच्या मुळात आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की हा जीव परमात्म्याचा अंश आहे. आणि अंश आणि अंशी या दोघांचा धर्म एक असतो, दोघांचा स्वभाव एक असतो. जसं जो समुद्राचा स्वभाव तोच समुद्रातल्या पाण्याच्या थेंबाचा स्वभाव, जो नदीचा स्वभाव तोच नदीतल्या पाण्याचा स्वभाव, जो पृथ्वीचा स्वभाव तोच या पृथ्वीवरल्या प्रत्येक दगड मातीचा स्वभाव. म्हणजेच अंश आणि अंशी यांच्यामध्ये स्वभावाच्या बाबतीत कोणताही फरक नसतो. जो स्वभाव अंशाचा तोच स्वभाव अंशीचा, या न्यायानं जो स्वभाव परमात्म्याचा तोच स्वभाव जीवाचा. कारण परमात्म्याचा अंश हा जीव आहे, म्हणून जीवाला परमात्म्यापासून वेगळं करता येत नाही. हा त्याचंच रूप आहे.
जर हा जीवात्मा परमात्म्याचं रूप असेल, अंश असेल, तर मग याचा धर्म परमात्म्यापेक्षा वेगळा असूच शकत नाही. म्हणजे परमात्म्याचा जो धर्म आहे तोच जीवाचा धर्म आहे. मग परमात्म्याचा धर्म काय? तर परमात्म्याची स्वभाव वैशिष्ट्य अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात. त्यातली महत्वाची स्वभाव वैशिष्ट्य काय? तर परमात्मा हा पाप पुण्यातीत आहे. त्याला पापही स्पर्श करू शकत नाही आणि पुण्यही स्पर्श करू शकत नाही. तो परम पवित्र आहे, शुद्ध आहे, तो निष्क्रिय आहे, पण तरीही सर्व क्रियेमागची तो प्रेरणा आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, हा त्याचा स्वभाव आहे. तो करत काहीच नाही, पण सगळं करण्यामागची प्रेरणा तोच असतो, हा त्याचा स्वभाव आहे. तो परमशक्तिमान आहे. काहीही करत नसला तरी सगळं काही जे घडतं, सगळं काही जे केलं जातं ते त्याच्यामुळंच केलं जातं. या सगळ्या मुख्य स्वभाव वैशिष्ट्यांचा जर आधार घेतला तर जीवाचाही स्वभाव हाच असायला हवा. जीवही परमात्म्याप्रमाणे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती बाळगून असायला हवा. जीव सुद्धा पाप पुण्यातीत असायला हवा. जीव सुद्धा पापाच्याही पुण्याच्याही पलीकडे गेलेला असायला हवा. जीवात्माही शुद्ध बुद्ध असायला हवा. पण तसं होत नाही. जीवात्म्याच्या मागे पाप पुण्य लागलेली आहेत. काही जीवात्मे पुण्यात्मक आहेत, काही जीवात्मे पापात्मक आहेत. मग या जीवांकडून पापात्मक किंवा पुण्यात्मक कर्म हे कशामुळे करून घेतलं जातं? आपला जो मूळ स्वभाव आहे पाप पुण्यातीतता, या स्वभावाच्या वेगळं असं जीवाचं आचरण का होतं? इथं अर्जुनानं विचारलेला प्रश्न फक्त पापी जीवांच्या संदर्भातला आहे. आपण त्याला आणखी व्यापक करतोय की जो प्रश्न पापी जीवांच्या संदर्भात आहे तोच प्रश्न पुण्यात्मक जीवांच्या संदर्भात सुद्धा आहे. आपण त्याचं चिंतन नंतर कधी करू. पण आत्ता अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो नीट समजून घ्यायचा आहे की अर्जुनाचा प्रश्न आहे की जीव हा पाप रूप का होतो? तो पापाचं आचरण का करतो? कारण जीवाचा स्वभाव तर पाप पुण्यातीत आहे. या जीवाला पापानं किंवा पुण्यानं स्पर्श करायला नको असा जर या जीवाचा स्वभाव आहे तर आपला स्वभावच मुळात हा जीव का सोडतो? परधर्माची सुरुवात जिथून होते त्या मुद्द्यालाच अर्जुनानं हात घातलेला आहे. परधर्म असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्या परधर्म या शब्दाच्या मुळात आपल्याला जायला हवं. आपण आधीच म्हणालो की इथं परधर्म म्हणजे दुसरा धर्म असा नाही, हिंदू धर्माशिवायचा, हिंदू धर्मेतर धर्म असा इथं परधर्माचा अर्थ नाही. आणि इथं स्वधर्माचा अर्थ हिंदू धर्म असाही नाही. इथं स्वधर्माचा अर्थ आहे स्वतःचा स्वभाव. मग जीवाचा स्वभाव काय आहे? तर जो परमात्म्याचा स्वभाव तो जीवाचा स्वभाव. मग जीव आपला स्वभाव का सोडतो? बरं, एक कारण असं समजू शकतो, माणूस जे आपल्या अधिक हिताचं आहे ते मिळवण्यासाठी आपल्या कमी हिताचं असलेलं जे आहे ते सोडू शकतो, सोडतो, भलेही तो त्याचा स्वभाव का असेल. मग हा जीव परमात्म रूप आहे. मग हा आपला परमात्म रूप स्वभाव सोडत असेल तर तो स्वभाव सोडून तो ज्या स्वभावाचा स्वीकार करतोय तो स्वभाव परमात्म्याच्या स्वभावापेक्षा श्रेष्ठ असायला हवा. पण तसंही घडत नाही. तो ज्या स्वभावाचा स्वीकार करतो तो स्वभाव मायेचा आहे, विकारांचा आहे. मग तो आपलं मूळ शुद्ध पवित्र पाप पुण्यातीत रूप सोडून मायेनं अधिष्ठित असलेलं स्वरूप का स्वीकारतो? हा अर्जुनाचा प्रश्न आहे. तो आपलं शुद्ध परमात्म स्वरूप सोडून विकारांमध्ये का रमतो? हा अर्जुनाचा मूळ प्रश्न आहे. तो प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलाय आणि माऊली या प्रश्नाचं काय वर्णन करतात ज्याच्यातून अर्जुनाची मनोभूमिका आपल्या लक्षात येणार आहे. माऊली म्हणतायत, तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे मार्गू सांडोनी अनारिसे चालत देखो. अर्थात
जे सर्वज्ञ असून ज्यांना ग्राह्य काय व त्याज्य काय हे कळते, ते देखील परधर्मरूपी व्यभिचार कोणत्या कारणाने करतात? अर्जुनाचा प्रश्न आहे की अर्जुन म्हणतो, देवा तरी देवा हे ऐसे कैसे? अर्जुनानं आपल्या डोळ्यांनी अशी काही माणसं बघितलेली आहेत, आपणही अशी अनेक माणसं आजूबाजूला बघतो. तरी देवा हे ऐसे कैसे, असं का घडतं देवा? जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंश, जे ज्ञानी आहेत, ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांना योग्य काय अयोग्य काय कळतं, जे संतांच्या सहवासात राहतात, जे परमात्म्याच्या सहवासात राहतात, जे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहतात, जे साधूंच्या संगतीत राहतात, जे संतांच्या साहित्याच्या संगतीत राहतात, त्यांची सुद्धा स्मृतिभ्रंश पावते, त्यांची सुद्धा प्रज्ञा अस्थिर होते, त्यांचा सुद्धा विवेक डळमळतो, डगमगतो. असं का होतं? जे ज्ञानियांची स्थिती भ्रंश आहे, त्यांच्याही बुद्धीचा भ्रंश होतो. मार्गू सांडून अनारिसे चालत देखो, जो आपला मूळ मार्ग आहे तो मार्ग सांडून म्हणजे सोडून, अनारिसे म्हणजे भलत्याच मार्गानं चालताना आम्ही त्यांना बघतो. हा जीव सहजपणे ज्या मार्गाने जायला हवा त्या मार्गाने जाताना विवेक त्याला मदत करतो. विवेक ज्ञान हा स्वभावाच्या जवळ नेणारा मार्ग आहे. लक्षात घ्या, मार्ग वेगळा आणि मुक्काम वेगळा. परमात्म रूप स्वभाव हा मुक्काम आहे, आणि त्या मुक्कामाकडे या जीवाला जर जायचं असेल तर विवेक आणि ज्ञान हा मार्ग आहे त्या परमात्म्यापर्यंत, आपल्या मूळ स्वभावापर्यंत, म्हणजेच मूळ स्वधर्मापर्यंत पोहोचण्याचा तो मार्ग आहे. ज्ञान मार्ग म्हणू आपण त्याला, किंवा विवेक मार्ग म्हणू. पण ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांना योग्य काय अयोग्य काय कळतं, ज्यांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, प्रकृतीचं भुलवणं ज्याला माहिती आहे, परमात्म्याकडे जाणं महत्वाचं आहे हेही ज्याला माहिती आहे, परमात्म रूपता हा माझा स्वभाव आहे हेही ज्याला माहिती आहे, आणि तो मूळ स्वभाव मी स्वीकारला पाहिजे हे ज्याला माहित आहे, अशी लोक सुद्धा आपल्या मार्गापासून भ्रष्ट झालेले, भलत्याच मार्गाला लागलेले मी बघितलेले आहेत, असं अर्जुन म्हणतो. माऊलींच्या काळात अशी अनेक माणसं होती जी स्वतः धर्म मार्तंड मानली जात होती, जी स्वतःला धर्माचे गुरु मानले जात होते, धर्माचे मार्गदर्शक स्वतःला जे समजत होते, तेही लोक भलत्या मार्गाला लागलेले होते. ज्ञानोबारांच्या जीवनचरित्रामध्ये अशा अनेक लोकांच्या कथा आलेल्या आपल्याला दिसतात. त्यातल्या अनेकांचे मार्ग कायमचे चुकले होते. काहींचे मार्ग चुकलेले माऊलींनी मार्गावरती आणले. ज्यांची स्मृतिभ्रंश झालेली होती त्यांचा स्मृतिभ्रंश माऊलींनी दूर केला. ज्यांचा बुद्धिभेद झालेला होता त्यांचा बुद्धिभेदही माऊलींनी दूर केला. माऊलींच्या काळामध्ये असे अनेक साधू संन्यासी होते की जे भगवत धारण करायचे, थोडीफार सिद्धी प्राप्त करायचे, आणि तेवढ्याच सिद्धीच्या जोरावर मी ईश्वरी अवतार आहे, मी ईश्वराचा अंश आहे असं सांगून सामान्य लोकांना लुबाडायचे. त्या बिचारा गोरगरिबांकडे आधीच काही नसायचं, पण तरी सुद्धा त्यांच्याकडूनही काही एक संपत्तीची, पैशाची वगैरे अपेक्षा करून आपल्या धर्मालाच ते कलंकित करत होते. अशा लोकांना माऊलींनी स्वतः बघितलेलं होतं. माऊलींना प्रश्न या गोष्टीचा पडला की जे धर्मग्रंथ वाचत होते, जे वेदांचं उपनिषदांचं अध्ययन करत होते, जे श्रीमद भगवद्गीता ऐकत होते, त्या लोकांकडूनही अशा प्रकारचा अनाचार होत असताना माऊलींनी सुद्धा बघितला. जसा अर्जुनानं बघितला तसाच माऊलींनी बघितला. माऊलींनी माऊलींच्या काळातल्या परिप्रेक्ष्यात या श्लोकाचा अर्थ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानी लोकांची सुद्धा स्मृतिभ्रंश पावलेली माऊलींनी बघितली. चांगदेवासारख्यांना थोडी बहुत योग विद्या मिळालेली होती, सिद्धी मिळालेली होती, पण त्या सिद्धीच्या जोरावरही ते लोकांना लुबाडत होते. त्यांचा हेतू वाईट नसेलही, पण मूळ मार्ग कोणता हे त्यांना कळलेलं नव्हतं. ते भलत्याच मार्गाला लागलेले होते. अशा मार्गाला लागलेले होते ज्या मार्गाला अंतिम मुक्कामच नाही.
चांगदेवाचं 1400 वर्ष जगणं काय सुचवतं? 1400 वर्ष जगवणं हे सुचवतं की चांगदेव ज्या मार्गाला लागले होते त्या मार्गाला अंतच नव्हता. 1400 काय 14,000 वर्ष जरी चांगदेव जगले असते तरी त्या मार्गाला मुक्काम नव्हता, अंतिमता नव्हती. या अंतिम नसलेल्या मार्गाला जो लागतो म्हणून समजायचं तो मार्ग भ्रष्ट झालाय, तो भलत्याच मार्गाला लागलाय. कारण मार्ग तोच मार्ग असतो ज्याला मुक्काम असतो. ज्या मार्गात मुक्कामच नाही त्याला मार्ग तरी कसं म्हणावं? पण नुसतं चालता येतं म्हणून तो मार्ग आहे असं लक्षण मार्गाचं मानलं तर त्या मार्गावर चालणारा भलत्याच मार्गावर गेलेला आहे असंच समजायला हवं. माऊलींच्या काळात असे भलत्याच मार्गाला लागलेले अनेक होते की ज्या मार्गाला मुक्कामच नाही, ज्या मार्गाचं आचरण आपण करणं योग्य नाही अशाही मार्गाला काही जण लागलेले होते. ज्या मार्गाला साधू संन्याशानं जाऊ नये, ज्या मार्गाला वेदांचं अध्ययन केलेल्यानं, उपनिषद वगैरे ग्रंथांचं अध्ययन केलेल्यानं जाऊ नये अशाही मार्गाला यांचं अध्ययन केलेली लोक जात होते. हे माऊलींनी स्वतःच्या डोळ्यात देखत बघितलेलं होतं. म्हणून माऊली म्हणताय जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे, अशा ज्ञानी लोकांची ही स्थिती भ्रंश पावलेली मी बघितलेली आहे. मार्ग सांडून येणारीसे चालत देखो, सर्वज्ञ ही जे होती हेयोपादेय ही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. अर्थात जे सर्वज्ञ असून ज्यांना ग्राह्य काय व त्याज्य काय हे कळते ते देखील परधर्मी व्यभिचार कोणत्या कारणाने करतात. त्याच्या आधीच्या ओवीचा अर्थ होतो तरी देवा ज्ञानी सुद्धा स्थिती भ्रष्ट होऊन भलत्याच मार्गाने जातात असे का दिसते? हे असे कसे? सर्वज्ञ ही जे होती ज्यांना सगळं काही कळतं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे ह्याही गोष्टी ज्यांना कळालेल्या आहेत. हेयोपादेय ही जाणती, हेयोपादेय ही या शब्दाचा इथं अर्थ आहे त्याज्य आणि ग्राह्य. काय करणं योग्य काय करणं अयोग्य याही गोष्टी ज्यांना कळतात, ह्याही गोष्टी जे जाणतात तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. व्यभिचरती म्हणजे परधर्माचे आचरण करतात. कवणे गुणे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमुळे ते परधर्माचं आचरण करतात? इथं धर्म दोनच, धर्म दोनच, एक ईश्वरी धर्म आणि दुसरा माया धर्म. परमात्मा आणि माया या दोनच प्रकारचे धर्म या सृष्टीवर अस्तित्वात आहेत. जीवाच्या संदर्भामध्ये हे दोनच धर्म महत्वाचे आहेत. या दोन पैकी एकाच मार्गावर तुम्ही असू शकता. एकतर तुम्ही परमात्मा मार्गावर आहात किंवा तुम्ही प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या मार्गावर आहात. कसं ओळखायचं आपण कोणत्या मार्गावर आहोत? आपण ईश्वराच्या स्वभावाप्रमाणे जगतो वागत असू तर आपण परमात्म्याच्या धर्माचे आहोत. त्याच्या शिवायचे जे धर्म आहेत ते सगळे मायेचे धर्म आहेत. पण या दोन धर्मामध्ये थोडी सूक्ष्मता सुद्धा आहे. काही जण वरून वरून परमात्म्याच्या धर्मासारखं सोंग आणतात, आतून ते मायेच्या स्वभावाचेच आहेत. म्हणून थोडासा गोंधळ उडतो, अनेकदा गोंधळ उडतो. वरून वरून परमात्म्याच्या स्वभावाप्रमाणे आपण आहोत असं दाखवणं आणि आतून मायेच्या स्वभावाचं असणं. अर्जुनाचा प्रश्न त्या लोकांसंदर्भातला आहे. ते वरून ज्ञानी आहेत, ते वरून विवेकी आहेत, पण आतून विवेकी नाही आहेत. हे एक कारण. दुसरं, ते विवेकी आहेत पण त्यांचा विवेक डळमळीत आहे, त्यांचा विवेक स्थिर नाहीये, शक्तिमान नाहीये. म्हणून त्यांचा विवेक कधी कधी ढासळतो. जे सत्य आहे त्यांना कधी कधी असत्यासारखं दिसतं, जे असत्य आहे ते त्यांना कधी कधी सत्यासारखं दिसतं. हे एक कारण असू शकतं. तिसरं कारण असं असू शकतं की वरून वरून ते परमात्म्याचा धर्म स्वीकारत असले, वरून वरून ते विवेकी आहेत असं दाखवत असले तरी अविवेकी होण्यात त्यांना अधिक
फायदा वाटत असावा, म्हणूनही ते परधर्माचा स्वीकार करत असावेत. पण धर्म मात्र दोनच. एक तर तुम्ही परमात्म्याच्या धर्माचे असू शकता किंवा तुम्ही मायेच्या धर्माचे असू शकता. अर्जुनाचा प्रश्न आहे की जी लोक परमात्म्याच्या धर्माचे आहेत, परमात्म्याच्या स्वभावाचे आहेत असंही आणि असल्याचं सोंग करतात असेही, जे सोंग करतात त्यांचा विषय नाहीच आहे, पण जे खरंच सत्यवान आहेत, खरं ज्ञानी आहेत, त्यांच्याकडूनही परधर्माचा स्वीकार का होतो, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, चांगुलपणाचं सोंग आणत असेल तर त्याला पाप करणं सोपं आहे, कारण त्यानं सोंगच धारण केलेलं आहे. चोरानं साधू संन्याशाचं रूप धारण केलं तर अशा संन्याशाला, साधूला चोरी करणं सोपं आहे, कारण त्यानं फक्त सोंग घेतलंय साधूचं, आतून तर तो चोरच आहे. म्हणून आतून चोर असलेला, वरून साधू असलेला चोरी करत असेल तर त्याच्या चोरीचं आश्चर्य वाटायला नको. पण जो आतूनही साधू आहे, बाहेरूनही साधू आहे, त्याच्याकडून चोरी का घडते, त्याच्याकडून पाप का घडतं, त्याच्याकडून मायेच्या स्वधर्माचं, मायेच्या धर्माचं आचरण का घडतं, तोही मायेच्या प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे का वागतो, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. तो गुण कोणता देवा, ती प्रेरणा कोणती, ती अशी शक्ती कोणती. पुढे माऊली म्हणतायत, बीजा आणि भुसा अंधू निवाडू नेणे जैसा, नावेक देखणाही तैसा भरणे कापा. आता हीच गोष्ट माऊलींनी उदाहरण देऊन दृष्टांतास्त स्पष्ट केलेली आहे. अर्थात माऊली म्हणतायत, जसे आंधळ्यास धान्य व कोंडा वेगळा करता येत नाही, तसे क्षणभर डोळसासही का व्हावे. पुन्हा तोच प्रश्न, एखाद्या अज्ञानी माणसानं, एखाद्या अज्ञानी जीवानं, अविवेकी जीवानं मायेच्या अधिष्ठित जीवन जगावं, यात आश्चर्य नाही. ज्याप्रमाणे आंधळ्या माणसाला भुसा आणि धान्य वेगळं करता येत नाही, कारण त्याला दिसतच नाही, कारण कोंडा आणि धान्य स्पर्शानं सारखंच जाणवतं, त्याच्यामध्ये स्पर्शभेद नाहीये, दृश्यभेद आहे, दृष्टीभेद आहे, बघितल्यावर कळू शकतं. पण ज्याच्याकडे दृष्टीच नाही, तो आंधळा माणूस धान्य आणि भुसा वेगळा करू शकत नाही, हे मान्य आहे. नावे कधी का नाही तैसा बरळे कापा. देवा, ज्याच्याकडे डोळे आहेत त्याला तरी किमान कळायला हवं धान्य आणि भुसा, पण असं होताना दिसत नाही. जे डोळस आहेत, जे ज्ञानी आहेत, ज्यांना सगळं दिसतंय, स्पष्ट स्वच्छ दिसतंय, त्यांच्याकडूनही ही चूक होताना दिसतीये. त्यांच्याकडूनही चुकीचं ग्राह्य स्वीकारलं जात आहे, म्हणजे ग्राह्य आहे ते त्यागलं जात आहे, त्यांच्याकडूनही चूक होताना दिसते. तेही प्रकृतीचा धर्म स्वीकारताना दिसत आहेत, आपला मूळ परमात्म्याचा धर्म सोडून. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. अर्थात जे असलेला संग सोडतात तेच पुन्हा कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. तेच अरण्यात वास करणारेही पुन्हा लोकात येऊन मिसळतात. जे असता संगू सांडिती, तेचे संसर्गू करिता न धाती. न धाती शब्दाचा अर्थ आहे तृप्त होत नाहीत. बघा, खूप माऊलींनी थोडंसं बारकाईनं वर्णन केले. जी लोक ज्यांचा संघ सोडायला हवा त्यांचा संघ सोडतात, जी गोष्ट टाकून द्यायला हवी ती गोष्ट टाकून देतात. जे असता संगू सांडिती, जेव्हा वेळ आहे वेळेमध्येच ते ज्याचा संघ करायला नको त्यांचा संघ सोडून देतात, म्हणजे योग्य संगतीत लागतात. तेची संसर्गू करिता न धाती, पण ज्या संघाचा त्यांनी त्याग केलाय आणि ज्या नवीन संघाचा त्यांनी स्वीकार केलाय त्या संघातही ते तृप्त राहत नाहीत. खूप बारीक विश्लेषण आहे माऊलींचं. थोडंसं मानसशास्त्रीय दृष्टीनं हे समजून घेतलं पाहिजे. माऊलींना काय म्हणायचंय,
त्याग दोन प्रकारचा असतो. एक परप्रेरणेतून घडलेला त्याग आणि एक अंतःप्रेरणेतून घडलेला त्याग. हे त्यागाचे दोन प्रकार आहेत. मग त्या संघाचा त्याग असो, संपत्तीचा त्याग असो, कशाचाही त्याग असो, तो त्याग दोन प्रकारचा असतो. एक बाह्य प्रेरणेनं झालेला त्याग. एखादी व्यक्ती प्रपंचाचा त्याग करते, विषय विकारांचा त्याग करते. त्यामागे दोन प्रेरणा असू शकतात. पहिली प्रेरणा परप्रेरणा. कुणीतरी साधू संतांनी, गुरूंनी, मोठ्या लोकांनी सांगितलंय की तू संन्याशी हो. काही पडलेलं नाहीये संसारात. संसार त्याज्य आहे, निरर्थक आहे, भुसा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविन, असं माऊलींचा हरिपाठ त्यानं ऐकलाय. आणि माऊलींचं ऐकून त्याला वाटलंय की माऊली म्हणतात तर हे असं केलं पाहिजे. आतून वाटत नाहीये, वरून कुणीतरी म्हणालं म्हणून त्याला वाटतं हे करायला हवं. पण संन्यासी होणं ही गोष्ट बाह्य प्रेरणेनं करायची नाही. तसं असतं तर संतांनी स्पष्ट सांगितलं असतं, सगळ्यांनी संन्याशी व्हा, संसारी असावे, असोनी नसावे, असं नामदेवराय म्हणाले नसते. कारण बाह्य प्रेरणेनं काही गोष्टी करायच्या नसतात. भगवं धारण केलं की काहीतरी अलौकिक शक्ती मिळते, असं ऐकल्यामुळं काहींना संन्याशी व्हावं वाटतंय. असं ऐकून काही जण संन्यासी होतातही, असंगाचा संग त्यागतातही, भगवी वस्त्र परिधान करतातही, घरदार सोडतातही. पण घरदार सोडून भगवी वस्त्र धारण केली, इतर वस्त्रांचा त्याग केला म्हणून आतला मोह, आतली ममता संपतेच असं नाही. मी एक गोष्ट ऐकली होती आधी, पण आपण या विषयावर बोललो म्हणून त्या विषयावर मी जास्त बोलत नाही, पण सांगून जातो. एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद नावाच्या स्फुट लेखनात त्याचं विस्तारानं वर्णन केलंय. आपण आधी ते वर्णन केलंय, पण एक गोष्ट राहिली त्यात सांगायची. ती गोष्ट आता सांगतो की एका व्यक्तीनं संन्यास धारण केला प्रपंचाला कंटाळून. बायकोला वैतागला असेल, लेकरा बाळांना वैतागला असेल, किंवा आई वडिलांना वैतागला असेल, गावातल्या भावकीला, घराला, गावाला, सगळ्यांना कुणाला तरी वैतागून तो संन्याशी झाला. भगवी वस्त्र धारण केली आणि जंगलामध्ये झोपडी टाकून राहायला लागला. छानपैकी झोपडी बांधली, राहायला लागला. पण थोडं जेवणाचा त्रास व्हायला लागला, बाहेर जाऊन माधुकरी मागायला लागला. जगणं व्यवस्थित चालू होतं, पण अंगावर एकच वस्त्र, एकच भगवं वस्त्र. मग त्याला असं वाटलं की एकच वस्त्र असलं की काय होतं, ते मोडून गेलं की मग प्रश्न निर्माण होतो. म्हणून थोडी स्वच्छ, चांगली दिसतील अशी वस्त्र आपण धारण करायला हवीत. आणि म्हणून तो बाजारात गेला आणि त्यानं नवं एक भगवं वस्त्र घेतलं. ते भगवं वस्त्र घेतल्यावर त्याला थोडा आनंद वाटला, काहीतरी नवीन कमवल्यासारखं वाटलं. वा, आता आपल्याकडे 2 कपडे झाले. मग तो एक वस्त्र घालायचा, काही दिवसांनी ते मळलं की दुसरं वस्त्र, म्हणजे हे वस्त्र धुवायचं. ते पण झालं असं की जे वस्त्र त्यानं वाळू घातलेलं होतं ते वस्त्र उंदरांनी कुरतडून खराब करून टाकलं. मग याला प्रश्न पडला, आपण तर सगळं सोडून देऊन झोपडी बांधली आणि या झोपडीत तर आता उंदरं व्हायला लागलेत, कारण उंदरांनी ते कुरतडले. उंदराचा बंदोबस्त केला पाहिजे. उंदराचा बंदोबस्त करायचा म्हणून त्यानं एक मांजर पाळली. मग तो त्या मांजरीला झोपडीमध्ये ठेवून बाहेर निघून जायचा. त्या मांजरीनं काही दिवसात उंदरं खाऊन टाकली. मग आता मांजरीला खायला काही मिळेना. मग आता काय करायचं? त्या मांजरीला सोडूनही देता येईना, कारण तिनं आपल्याला मदत केलेली आहे. संन्याशी माणसानं तर आपल्यावर उपकार करणाऱ्याला असं सोडणं बरोबर नाही. मग त्या मांजरीला जगवण्यासाठी त्यानं गाय पाळली. का तर दूध पाहिजे म्हणून. गाय पाळली, पण त्या गायीला चारा वगैरे पाहिजे म्हणून त्यानं एक नोकर ठेवला. तो नोकर दररोज चारा आणायचा.
चारा आणायचा, तो गाईला द्यायचा, गाय ते चारा खायची, दूध द्यायची, ते दूध मांजराला मिळायचं, मांजर जिवंत राहायचं. पण आता त्या मुलाला जे नोकरीला ठेवले त्याला पगार द्यायला पाहिजे. आता त्याला पगार द्यायला पाहिजे म्हणून भिक्षेबरोबर या संन्याशानं पैसे मागायला सुरुवात केली की नुसती भिक्षा देऊ नका, मला पैसे पण द्या. लोकांनी पैसेही दिले, संन्याशी माणूस आहे, देऊ थोडेफार पैसे. मग त्या पैशातून त्या माणसाचा पगार जो काही आहे तो व्हायला लागला. मग त्या माणसानं सांगितलं की महाराज, मी तुमची एवढी सेवा करतो, तर मग एवढा मला पगार मिळतो तर मी लग्न करतो, तुम्ही राहा संन्याशी, मी करतो लग्न. मग साधून सांगितलं ठीक आहे, कर लग्न. मग त्यानं केलं लग्न. आता त्याच्या कुटुंबाची जबाबदारी अप्रत्यक्ष रीतीनं पडली महाराजांवरच. असं करत 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 महाराजांचा नवा प्रपंच सुरू झाला. सगळ्या गोष्टीचा त्याग करून संन्यास घेतलेला तो संन्याशी. पण छोटासा मोह सुरू झाला, एक कपडा आणखी जास्त असावा. त्या संघामुळं, त्या भावनेमुळं तो पुन्हा जुन्याच विषयांकडे वळाला. ज्याचा त्याग केला त्याच्याच संगतीत तो पुन्हा गेला. माऊली या अर्थानं ही ओवी वापरतायत, जे असता संगू सांडिती त्याची संसर्गू करिता न धाती. नव्या ज्या संघाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्याच्यामध्येही ते तृप्त राहत नाहीत, त्याच्यातही ते समाधानी राहत नाहीत, पुन्हा ते तिकडच येतात. कारण स्वभाव, कुत्र्याचं शेपूट आपण म्हणतो, नळीत जरी घातलं किती महिने आणि काढलं की ते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. तसा तुमचा स्वभावच जोपर्यंत बदलत नाही, जोपर्यंत आतून माणूस संन्यासी होत नाही. संन्यासी होण्याची प्रेरणा आतून पाहिजे, आणि ज्याच्या आतून प्रेरणा आली संन्यासी होण्याची, तो बाहेर कुठेही असो तो संन्यासीच असतो. तो बंगल्यात असो, तो सोन्या चांदीच्या दुकानात असो, कुठेही असो, जो आतून संन्यासी आहे तो संन्यासीच आहे. आणि जो आतून संन्यासी नाही, त्यानं भगवी वस्त्र धारण केली काय, जटा वाढवल्या काय, कमंडलू वगैरे वगैरे काय घेतलं काय, तो संन्यासी होऊच शकत नाही. संन्यासी होण्यासाठीची प्रेरणा आतली प्रेरणा हवी, आणि ती आतली प्रेरणा जर डळमळीत असेल, ती जर कमकुवत असेल, अशा लोकांचा विषय इथं माऊली म्हणतायत, जे असता संगू सांडिती त्याची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. जे अरण्यामध्ये राहणारे आहेत ते सुद्धा पुन्हा लोकांमध्ये येऊन मिसळतात. जंगलामध्ये जाऊन ज्यांनी झोपड्या वसवल्या अशा संन्याशांनी त्या झोपड्यांची गावं केली. पूर्वी मठ असा एक प्रकार होता. आता अनेक मठांमध्ये तुम्हाला कुटुंब वावरताना दिसतील. रेसिडेन्सी जशी असते, अनेक घरं ज्या रेसिडेन्सीमध्ये राहतात तशी मठ पण तुम्हाला दिसतील. मठ ही मूळ संकल्पना काय आहे? साधू संन्याशी निस्पृह निवृत्तीवादी लोकांच्या राहण्याची जागा म्हणजे मठ. पण त्या मठालाही लोकांनी एक कुटुंबाचं स्वरूप देऊन टाकलेलं आहे. वनवासी ही सेविती जनपदाते. लोकांमध्ये येण्यामध्ये रस वाटतो जे जंगलात राहत होते. जितकं जितकं कलियुग वाढेल तितकं तितकं तुम्हाला हे प्रमाण वाढताना दिसेल. तुम्ही कधी कुंभमेळ्याला जर गेलात तर अनेक साधू त्या कुंभमेळ्याला येतात. 12 वर्षातून एकदा तो होतो असं आपण म्हणतो. कुंभमेळ्याचे काही कालावधी असतो, त्या कालावधीप्रमाणे ते होतात. अनेक साधू येतात, नागा साधू असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधू ते येतात, स्नान करतात, निघून जातात. पुन्हा ते कधी लोकांमध्ये दिसत नाहीत. ते खरे साधू. मग जे साधू लोकांमध्ये येतात, लोकांमध्ये वावरतात, त्यांना साधू कसं म्हणा, त्यांना संन्यासी कसं म्हणा, पण ते येतात, लोकांमध्ये वावरतात, असं माऊली म्हणतायत. वनवासी ही सेविती जनपदाते. जंगलामध्ये राहणारे, लोकांना कंटाळून जंगलात गेलेले, तेही नंतर का होईना लोकांमध्ये येतात, वावरतात.
आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. अर्थात आपल्या हातून पाप होईल म्हणून भितात व पाप करण्याचे चुकवितात, पण त्यांना कोणीतरी बलात्काराने त्या पापकर्मातच घातलेले दिसते. एखाद्या व्यक्तीला विकारांचा त्याग करावासा वाटतो. विकार ज्या क्षेत्रात वावरतात अशा क्षेत्रापासून दूर पळून जावं असं लोकांना वाटतं. हे वाटणं चांगलं आहे. आपण तरी लपती अशा गोष्टींपासून ते स्वतः लपतात, दूर जातात. अशा गोष्टींपासून सर्वस्वे पाप चुकविती, ते पापापासून दूर राहतात, पापाला चुकवतात. परमार्थ मार्ग हा खूप सूक्ष्म मार्ग आहे. याच्यामध्ये आचरणाच्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. म्हणून पारमार्थिक माणसानं जे निर्णय घ्यायचे असतात ते खूप बारकाईनं घ्यायचे असतात. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आपल्याच मनातल्या कमकुवत मताचं ऐकून निर्णय घ्यायचे नसतात. जोपर्यंत आपलं मत पक्क झालेलं नाही, कणखर झालेलं नाही, स्पष्ट आणि स्थिर झालेलं नाही, तोपर्यंत त्या मताप्रमाणे आचरण पारमार्थिक माणसानं करता कामा नये. कारण सामान्य माणसाकडून एखाद्या वेळेस चूक झाली तर ती क्षम्य आहे, पण पारमार्थिक आराधनेच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीकडून ती चूक होता कामा नये. पण ती होताना दिसते, अनेकांच्या बाबतीत होताना दिसते. ती का? आपण तरी लपती, ते स्वतः लपतात. सर्वस्वे पाप चुकविती, पूर्ण प्रयत्न करतात पापापासून स्वतःला दूर करण्याचा. परी बळात्कारे सुईजती तयाची माझी, पण बलात्कारानं जबरदस्ती ते त्याच्यामध्येच ढकलले जातात. प्रचंड प्रयत्न करूनही ते पुन्हा एकदा त्याच्यामध्येच अडकतात, तिकडच जातात. जयाची जीवे घेती विवसी, तेची जडोनी ठाकी जीवेसी, चुकविता ते घेऊवसी तया तेची. अर्थात मनापासून ज्याची त्यांना किळस होती तेच विषय त्यांच्या जीवाला येऊन जडतात. ज्यांना टाळण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांना येऊन घेरतात. असं का होतं देवा? जयाची जीवे घेती विवसी, विवसी म्हणजे किळस. ज्या गोष्टींचा यांना किळस आलेला असतो, ज्या गोष्टींचा वैताग आलेला आहे, तेची जडोनी ठाके जीवेसी, आणि तेच त्या बिचाऱ्यांच्या वाट्याला येतं. चुकविता ते गिवसी तया तेची, जे चुकवण्याचा प्रयत्न करतात ते त्याच्यामध्येच गुरफटतात. ज्याच्यातून निघायचा प्रयत्न करावं त्याच्यामध्येच जावं. असं का होतं? ज्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा माणूस शेवटी त्यांच्यामध्येच का जातो? अशी काय माणसाच्या जीवनामध्ये जबरदस्ती घडते? हा प्रश्न आहे अर्जुनाचा. पुढं अर्जुन म्हणतो बघा, ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कमणाचा येत आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे. अर्थात अशा तऱ्हेचा जो एक जुलूम दिसतो तो येथे जुलूम कोणाचा हे देवा मला सांगा, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनाचा प्रश्न अनेक साधकांच्या साधनेसाठी अनुकूल ठरणार आहे. कारण आपले शत्रू आपल्याला माहीत असले पाहिजेत, आणि शत्रू नेहमी स्पष्ट दिसणारेच असतात, दृश्यच असतात असं नाही. पारमार्थिक क्षेत्रातले शत्रू अदृश्य असतात. कारण पारमार्थिक मार्ग हा अदृश्य लोकांचा मार्ग आहे, अदृश्य मार्ग आहे. हा मनातला मार्ग आहे, हा आत्म्याचा मार्ग आहे. आणि म्हणून या मार्गावरून जो चालतो त्याला आपले सूक्ष्म शत्रू जे अदृश्य आहेत ते माहीत असले पाहिजेत. शत्रूचं लक्षण काय? शत्रू आपल्याला जे हवंय ते मिळू देत नाही. आपल्याला ज्या मार्गाने चालायचंय त्या मार्गाने चालू देत नाही. हे शत्रूचं लक्षण आहे. आपण म्हणतो शत्रू राष्ट्र. शत्रू राष्ट्र याचा अर्थ काय? जे राष्ट्र आपली प्रगती होऊ देत नाही, ज्या राष्ट्राला आपलं हित बघवत नाही, ज्या राष्ट्राला आपलं सुख बघवत नाही,
ज्या राष्ट्राला आपल्या देशातील प्रजा आनंदी राहावी असं वाटत नाही, ते राष्ट्र म्हणजे आपलं शत्रू राष्ट्र. शत्रूचं ते लक्षण आहे. आपल्याला जे हवंय ते मिळवून न देण्यासाठी प्रयत्न करणारा तो शत्रू. पारमार्थिक क्षेत्रामधला शत्रू कोण? जो पारमार्थिक ध्येय साध्य प्राप्त करण्यामध्ये अडथळे आणतो तो शत्रू. तो शत्रू कोण आहे देवा? ऐसा बलात्कारू एकोदिसे. असं घडताना तर दिसतंय की जीवाला आपलं हित करून घ्यायचंय, आराधकाला, उपासकाला, भक्ताला परमार्थ करून आपल्या मूळ रूपापर्यंत पोहोचायचंय, आपल्या मूळ स्वभावापर्यंत पोहोचायचंय. परंतु जबरदस्ती त्याला त्याच्या स्वभावापासून दूर करणारी एक शक्ती दिसते. तो कवनाचा येथा आग्रह असे. तो आग्रह कोण करतं देवा? ती प्रेरणा कोणाची आहे? ती शक्ती कोणती आहे? हे बोलावे ऋषिकेशी पार्थ म्हणे, हे देवा मला ते सांग, कोण आहे याच्या माग? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आपणही साधना करतो, साधना करावीशी वाटते म्हणून करतो, पण अनेकदा साधना करताना या साधनेत अडथळा निर्माण करणाऱ्या बऱ्याच गोष्टी येतात. त्या जर बाह्य गोष्टी असतील तर हरकत नाही. तुम्हाला आराधनेला बसायचंय आणि आराधनेला बसताना बाह्य अडचण आली, शारीरिक व्याधी आडवी आली, तुम्हाला काही ऐकूच येत नाहीये. आराधनेला बसायची इच्छा आहे पण ऐकूच येत नाहीये, अडचण नाही, चिंता करण्याचं कारण नाही, घाबरायचं कारण नाही. तुम्ही आराधनेला बसलात, काहीतरी तांत्रिक अडचण आली, बऱ्याचदा येते, नेटवर्कची अडचण येते. तुम्ही आराधनेला बसलात, मीच तिथं उपलब्ध झालो नाही, अडचण नाही, चिंता नाही. हे बाह्य अडथळे आहेत, याची चिंता करण्याचं कारण नाही. चिंता या गोष्टीची करायची आहे. तुम्ही आराधनेला बसलात, आराधना सुरू आहे पण मन लागत नाही आराधनेत. आराधनेला बसण्याची मानसिकताच होत नाहीये, ही खरी चिंता आहे. या गोष्टीची चिंता करायची आहे साधकाला. आराधनेत किती दिवसाचा अडथळा झाला याची चिंता करायची नाही. 7 दिवस 8 दिवस मला आराधनेला बसता आलं नाही, पण मी चिंता केली नाही, पर्याय नव्हता. चिंता तेव्हा करायची की 7 दिवस संपल्यावरही जर मला आराधना सुरू करावीशी वाटत नसेल, मला प्रवचन करण्याचा किंवा आराधना करण्याचाच विचार येत नसेल, तर मग प्रश्न आहे. मग कुणीतरी अदृश्य शक्ती आपल्या आराधनेच्या आड येते, आपल्या आराधनेपासून आपल्याला दूर करते, तिथं चिंता आहे. अशा अदृश्य शक्तींचा विचार इथं अर्जुनानं मांडलेला आहे, आपल्या बाजूनं मांडलेला आहे. कारण आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. आतून आपल्याला आराधना ऐकावीशी वाटते का? आराधना सुरू झाल्यावर आपलं मन त्या आराधनेत रमतंय का? खरंच ही आराधना आवडायला लागली आहे का? का इतर कोणत्या कारणानं आपण आराधनेला बसलोय? मी आराधनेला नसलो की दुसऱ्याला वाटेल की आज तो नाहीये, काय झालं असेल वगैरे वगैरे. नको, त्यापेक्षा उपस्थित राहू किंवा नुसतं उपस्थित राहू, ऑडिओ व्हिडिओ बंद करून आपापली कामं करू, असंही वाटत असेल, तिथं प्रश्न आहे, तिथं चिंता करण्याचं कारण आहे. मी हे फक्त उदाहरण देतोय. आराधना म्हणजे ज्ञानेश्वरी प्रवचन आणि मीच करतोय ते प्रवचन, तुम्ही ऐकताय ती आराधना, या अर्थानं म्हणत नाही. हे मी एक उदाहरण, प्रतीक म्हणून सांगतोय. कोणतीही साधना आपण करत असू तर ती साधना करताना आतूनच जर अडथळा निर्माण होत असेल तर तो अडथळा चिंतेचं कारण आहे. बाह्य अडथळे येत असतील तर ते चिंतेचं कारण नाही, कारण तुमचं मन तर आहे ना त्या चिंतेत, आराधनेत रमलेलं. तुम्हाला तर आतून करावीशी वाटते ना. तर ते बाह्य अडथळे महत्वाचे नाहीयेत, ते अडथळे चिंतेचं कारण नाहीयेत. आतून जे अडथळे येतात, अदृश्य अडथळे जे येतात, ते अडथळे मात्र समजून घेतले पाहिजेत. ते अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते अडथळे काय येत आहेत हे थोडंसं नीट समजून घेतलं पाहिजे. या अर्थानं अर्जुनाचा प्रश्न आहे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. आता अर्जुनाचा हा प्रश्न ऐकून भगवंत काय म्हणतायत ते बघूयात. श्री भगवान वाच,
कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. अर्थात श्री भगवान उत्तर देतात, रजोगुणापासून उत्पन्न होणारा हा कामच क्रोध रूपाने परिणत होतो. हा कधीही तृप्त होत नाही व महापापी आहे. संसारात हा मोठा वैरी आहे असं समज. भगवंतानं आराधनेमध्ये, आराधना म्हणजे काय, आराधना पण आपण नीट समजून घेतली पाहिजे. आराधना म्हणजे काय? आराधना म्हणजे ज्ञानेश्वरी उघडायची, 10 ओव्या घ्यायच्या आणि त्याच्यावर निरूपण करायचं म्हणजे आराधना नाही. आराधनेचं मूळ तत्व सत्व हे आहे. आराधना म्हणजे माझा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावाला अडथळा ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, माझ्या मूळ स्वभावामध्ये माझा स्वभाव नसलेले जे गुण घुसलेत, माझ्या स्वभावाचं जे पावित्र्य भंग पावलंय, माझ्या स्वधर्माची जी शुद्धता आहे ती ज्याच्यामुळं बाधित झालेली आहे, ती अशुद्धता बाजूला करणं, माझ्या धर्माच्या विपरीत जे माझ्यात शिरलंय ते दूर करण्यासाठीची साधना, उपासना म्हणजे आराधना. ते प्रयत्न, ते कर्म म्हणजे आराधना. ज्ञानेश्वरी का ऐकायची आहे? ज्ञानेश्वरी ह्यासाठी ऐकायची नाहीये की ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांचे वाक्य शब्द समजून घेणं, याच्यासाठी ज्ञानेश्वरी नाहीये. आराधना शब्द वापरण्यामागचं कारण हे आहे, ज्ञानेश्वरी याकरता समजून घ्यायची आहे की ज्ञानेश्वरी हा मार्ग आहे आपल्या स्वधर्माच्या शोधाचा. आपण स्वधर्मावर राहण्यासाठीचा मार्ग आहे हा. कारण ही ज्ञानेश्वरी आपण हातात घेतली, ज्ञानेश्वरी समजून घेतली तर आपण आपल्या स्वधर्मावर आरूढ राहू, आपण आपल्या स्वधर्माचं आचरण करत राहू, किमान आपण आपल्या स्वधर्माला ओळखत तरी राहू. इतकंच नाही, आपल्या धर्माच्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही गोष्टी आपल्याला कळत राहतील. हे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायची. ही ज्ञानेश्वरीची आराधना आहे. माझी शुद्धता तपासणं. पाण्यामध्ये गढूळता आली, पाण्यामध्ये कचरा पडला, पाण्यानं काय करावं? पाण्यानं जे पाणी अशुद्ध झाले अशा अशुद्ध पाण्यानं स्वतःला शुद्ध करण्यासाठी केलेले सगळे प्रयत्न म्हणजे पाण्याची आराधना, म्हणजे पाण्याची साधना, म्हणजे पाण्याची भक्ती. आणि या भक्तीच्या आड येतात ते विकार. त्या विकारांचं स्वरूप काय? ते विकार या जीवाचा स्वभाव कसा बाधित करतात? परमात्म्याचा अंश असलेला हा जीव मायेच्या अधीन का जातो, कसा जातो, त्याला हे विकार कसे, काय कारणीभूत ठरतात, याचं विश्लेषण ज्ञानेश्वरीत आहे म्हणून ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्याचं वर्णन इथं भगवंत करतायत की रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम क्रोध हे विकारच जे कधीही तृप्त होत नाहीत, जे की महापापी आहेत, हेच संसारातले सगळ्यात मोठी वैरी आहेत असं तू समज, असं माऊली इथं सांगतायत, भगवंत इथं सांगतायत. माऊली याचं काय विश्लेषण करतात ते आपण उद्या बघू. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.